आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे टम्म फुगणारी खुसखुशीत खमंग अशी मटार कचोरीची रेसिपी। तुम्ही आवाज ऐकू शकता, किती क्रिस्पी अशी कचोरी इथे झाली आहे। असा क्रिस्पीनेस कसा आणायचा ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। कचोरी बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा घेतला आहे, 2 चमचे मी इथे रवा घेतला आहे, जाड किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता, आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। मी इथे 1 चमचा गरम तेल करून घेतला आहे। तेलाचं मोहन मी इथे घालणार आहे, जेणेकरून आपल्या कचोरी छान खुसखुशीत होईल। सर्व तेल आपण पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मूठ तयार झाली पाहिजे, म्हणजे आपलं तेलाचं मोहन व्यवस्थित गेलं आहे। आता मी ते ॲड करते आहे रवा। रव्याने सुद्धा छान आपली कचोरी खुसखुशीत होईल, आणि चवीनुसार मीठ ॲड करते आहे। आता यालाही व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता पाणी घालून आपण हे छान पीठ मळून घ्यायचं आहे। खूप घट्ट किंवा खूप पातळ असं मळायचं नाही आपल्याला।